आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी याकरता पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये एक मोठं आंदोलन जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात झालं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्या आमदार रोहित पवार यांनी शिष्टमंडळासह भेट घेतलेली आहे। आमदार रोहित पवारजी, काय नक्की मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन भेटलंय तुम्हाला? सरसकट कर्जमाफी होणार आहे का या राज्यातल्या शेतकऱ्यांची? 12 जूनला पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमचं अन्नत्याग आंदोलन झालं। 3 दिवस चाललं। महाजन साहेब सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे आले। त्यांनी शब्द दिला, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तुमच्या ज्या काही कर्जमाफीच्या मागण्या आहेत आणि पीक विम्याची मागणी आम्ही चर्चेत आणू, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावू आणि त्या बैठक झाल्यानंतर आपण पुढं काय करायचं ते ठरवू। आम्ही ओके म्हणलो, आम्ही आलो। अधिवेशन सुरू होण्यापूर्वीपर्यंत आम्ही थांबलो। 22पर्यंत कुठलाही संदेश सरकारकडनं आला नाही। 22ला आम्ही इथं आलो, आमची सही केली आणि म्हणलं जर पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हे पाळत नसतील तर हे सरकार फसवंय, यांना रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय होणार नाही। मग आम्ही मराठवाड्यात जाऊन रस्त्यावरची लढाई लढलो। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठं आंदोलन आम्ही केलं आणि मग सरकारकडनं निरोप आला की आपण बसणार आहोत। आपण बसलो। आज CM साहेबांकडे गेल्यानंतर तिथं महाजन साहेब होते, इतरही सर्व नेते होते, आव्हाड साहेब होते, विजय भाऊ होते, कैलास पाटील होते, संदीप भैया होते, खैरे भाऊ होते, अभिजित पाटील होते, देशमुख भाऊ होते आणि हे सगळे तिथं आम्ही बसलो असताना आमची चर्चा झाली। चर्चेत आम्ही आमच्याकडचे आकडे सांगितले, कसं या अटीमुळे नुकसान होते हे त्यांना सांगितलं। हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी त्यांचे आकडे सांगितले। त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा अर्धा तास चालली, पण मग त्यांनी शेवटी सांगितलं की हे सगळे जे आकडे आहेत ते आम्हाला आमच्या समितीला दिलेले आहेत, म्हणजे परदेशी समिती, आणि त्यांनी तो GR काढला आहे। तुम्ही एकदा त्यांच्याकडे जावा, त्यांच्याशी बोला, तुमचे आकडे त्यांना द्या आणि मग बहुतांश शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांचीसुद्धा भूमिका। आमचंसुद्धा मत आलं की शेतकऱ्याला न्याय तिथं मिळालाच पाहिजे आणि ह्या अटी ज्या आहेत 2019ची अट, 50,000ची अट, रेग्युलरची जे काही 2 वर्ष 25-26-27ची अट ती काढण्यात यावी आणि मग पीक विम्याच्या बाबतीत हे आम्ही आता कमिटीसमोर तिथं जाणार आहोत, तिथं बोलणार आहोत। तिथं आम्ही सगळे आकडे टाकू। आम्हाला विश्वास आहे आमच्या आकड्यांवर, तरीसुद्धा या सरकारने ते आकडे मान्य नाही केले, कारण का सोलापूरमध्ये 70% शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आता आपण बघतो आकडे आल्यानंतर। हे सगळीकडे होणार आहे आणि हे जर त्या कमिटीला मान्य केलं नाही मग आणि सरकारने मान्य नाही केलं तर मग विदर्भमध्ये पुढच्या महिन्यामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही सर्वजण मिळून उभं करू। खरं तर एकीकडे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा तर विषय आहेच, परंतु नसरापूर प्रकरणासंदर्भात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा होते आणि त्यानंतर सातत्यानं सभागृहात गवगवा करण्यात येतो की हे फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे झालं। कोणतीही गोष्ट होते तर ती देवेंद्र फडणवीसांमुळे होते। शेतकरी कर्जमाफी देखील होते, ती देवेंद्र फडणवीसांमुळे होते। मग चुकीच्या घटनांच्या संदर्भात कोणाला या राज्यामध्ये जबाबदार धरायचं? वर्ष 2 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर दरवर्षी 55,000 महिलांवरचे अत्याचार आपल्या या महाराष्ट्रात होतात। वर्ष 2 वर्षात आपण 13-14 हजारपेक्षा जास्त पॉस्कोचे गुन्हे या महाराष्ट्रामध्ये झालेत। मग याचं क्रेडिट कोणाला द्यायचं? आणि एका विषयाच्या बाबतीत म्हणजे एक तर त्या मुलीवर अन्याय झाला, ती चुकीची गोष्ट झाली, अन्याय झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, परिवाराला खूप मोठं नुकसान तिथं झालं। याच्यात पोलिसांनी चांगलं काम केल्यानंतर, जजेसनी चांगलं काम केलं, वकिलांनी चांगलं काम केलं, त्या मुलीला न्याय मिळाला। पण एका केसमध्ये सगळ्यांना न्याय मिळाला असं आपल्याला बोलता येत नाही ना। अशा 9 केसेस मी स्वतः जाऊन त्या पालकांशी बोललो आहे ज्यांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। अशा हजारो केसेस आहेत या महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे याला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला शक्ती कायदा आणावाच लागेल। त्यामुळे एका केससाठी गवगवा करण्यापेक्षा सगळ्याच मुलींना, परिवाराला न्याय कसा मिळेल अशी भूमिका सरकारकडनं घेतली पाहिजे। खरं तर आज राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेत थेट लोकप्रतिनिधींना वेश्यांचीच उपमा जी आहे ती राज ठाकरेंनी केली। देहविक्रीसाठी काही लोक सध्या बाजारात आहेत तर ग्राहक देखील त्यांच्यासाठी आहेत, अशा पद्धतीचा खोचक ही टीका आहे। बघा, राजकीय दृष्टिकोनातून एक विचाराची लढाई असते आणि विचाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपला महाराष्ट्र फार संवेदनशील आहे आणि विचारालाच जर लोक धरून राहत नसतील तर कुठंतरी राज ठाकरे साहेबांकडनं एक आक्रमक भूमिका तिथं मांडण्यात आली असावी। त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा विचार सरकार करते असं आम्हाला वाटते। एकदा करून तर बघा उत्तर काय तुम्हाला मिळतं आहे। विषय काय आहे की पक्ष फुटले, नेते फुटले, त्यानंतर पार्टी फुटल्या, सत्तेत आले, त्यांनी तिजोरी लुटली, आता मंदिरं लुटायला लागलेत। कुठे ना कुठेतरी सामान्य लोकांचा जो धीर आहे तो सुटावा लागेल। तो जर सुटला तर या सरकारला योग्य असं उत्तर मिळेल असं मला तरी वाटतं।
परंतु या सगळ्या संदर्भात राज ठाकरे म्हणतात आहेत की हे सगळं पत्त्यांप्रमाणे उभं आहे. जर वरचा पत्ता पडला तर खालती त्या पत्त्यांच्या खालती जे मोदी आहेत ते देखील एक दिवस या सिस्टममुळे निघून जातील, या सगळ्या अशा आहे ना. लोकांचा धीर जेव्हा सुटणार आहे ना, तेव्हा सत्तेकडे, या सत्ताधाऱ्यांकडे पैसा असेल, गुंड असेल, सगळं असेल तरी काय राहणार नाही. लोक निर्णय योग्य असा घेतील आणि 29लाच होणार आहे. आता हे सरकार केंद्रातलं घाबरले. त्यांना असं वाटतं की 543 जे काही खासदार आहेत त्यांच्यात तसं आता आपण जर लढलो तर आपल्याला न्याय मिळू शकत नाही. मग डिलिमिटेशन करावं लागेल. 33% आपण खासदारच वाढून टाकू आणि ते करताना डिलिमिटेशन करू. म्हणजे जसं आपण वॉर्ड रचना करतो ग्रामपंचायतमध्ये, जसं आपण प्रभाग रचना करतो महानगरपालिकेमध्ये, तसंच आपण जे खासदारकीचे मतदारसंघ आहेत ते तोडू, आमदारकीचं तोडू आणि कसं तरी आपण निवडून येऊ. म्हणजे कुठं ना कुठेतरी भीती आहे, म्हणून हे खासदार फोडले जातात. काही केलं तरी हे डिलिमिटेशन कायदा काय पास होईल असं मला वाटत नाही. झाला तरीसुद्धा लोक हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्णय देताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. खरं तर पण काल परवापर्यंत सचिन अहिर तुमच्या बाजूने होते, तुमच्या संदर्भात सातत्यानं प्रभावी भूमिका मांडत होते तुमच्या विरोधी बाकावरती बसून. परंतु काल मात्र अशी वेगळी परिस्थिती झाली. उपसभापती ज्या पदाची ज्यावेळेस निवडणूक आली ते थेट त्याचे दावेदार झाले आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेले. उद्धव ठाकरेंनी सचिन अहिर यांना सगळं काही दिलं, अर्थात त्यांना पक्षात घेतलं, त्यांना आमदार केलं वरळीमधनं विधान परिषदेचं. इतकं सगळं असताना देखील आता काय करणार. म्हणजे पूर्वी ते आमच्या पक्षात होते, नंतर उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले, आता एकनाथ शिंदे साहेबांकडे. म्हणजे कपडे बदलल्यासारखं तुम्ही जर भूमिका बदलत असाल तर लोकांचा तुमचा विश्वास राहणार नाही. आणि ते सुद्धा एका पदासाठी हे योग्य नाही, हे बरं नाही. त्यामुळे लोकच योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये घेतील. खरं तर सातत्यानं सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात फेस रेकग्निशन ID जी विधिमंडळामध्ये आतमध्ये येण्याकरता तयार केली आहे त्यावरतून लोकप्रतिनिधीच प्रश्न उपस्थित करतात. आदित्य ठाकरे म्हणतात की आमचा डेटा आमदारांचा सगळ्यांचा चोरला आहे, आमच्याकडनं डेटाच गोळा केला नाही तरी दरवाजे जे फेस रेकग्निशन IDचे दरवाजे आहेत ते उघडले जातात आहेत. सरकारकडनंच ही सगळी चोरी केली गेलेली आहे का? 100% ना. आता तुम्ही बघा, पासपोर्ट कार्यालय त्याच्याचबरोबर जे आपलं आधार कार्ड काढणारी एजन्सी गव्हर्नमेंटची, त्यांच्याकडे आपला फेस रेकग्निशनचा डेटा आहे. आम्ही जर दुसरीकडे कुठं दिला नसेल आणि आम्ही हे जे आपलं विधान परिषद नाहीतर जे विधानसभा आहे तिथं असणाऱ्या अध्यक्षांकडे आम्ही तो दिला नाही, नाहीतर कुठल्या एजन्सीकडे दिला नाही, तरी आम्ही आलो की दरवाजा कसा उघडतो. म्हणजे कुठं ना कुठेतरी आमच्या आयडेंटिटीची चोरी झाली. आमदारांचीच आयडेंटिटी चोरी होत असेल तर मग सामान्य लोकांचं काय. आमचा म्हणजे कुठल्याही व्यक्तीकडे आयफोन असेल, तो चेहरा बघितला तर फोन उघडतो. त्याचबरोबर येत्या काळामध्ये आपण सोशल मीडियाचे अकाउंटसुद्धा त्याच्यातून उघडू शकतो. हे सगळं जर होणार असेल आणि अशा पद्धतीने चोरी बिना परवानगी होत असेल तर मग सरकार कुठल्याही लेवलला जाऊन काही करू शकते, कुठेतरी सिद्ध होते. त्यामुळे हे जे काय घडलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. उद्या जाऊन कुठल्याही व्यक्तीचा डेटा, चेहऱ्याचा हावभाव, चेहऱ्याचं जे काही आयडेंटिटी आहे त्याचा वापर करून सोशल मीडिया अकाउंट कुठेही वापरलं जाईल. AIचा वापर करून एखादा मर्डर झाला तर तिथं AIचा आणि या सगळ्या गोष्टीचा वापर करून तुम्ही उपस्थित आहात असं दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडनं नाही तर एजन्सीकडनं केला जाऊ शकतो. तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं, तुम्हाला धमकावलं जाऊ शकतं, काही होऊ शकतं ना. त्यामुळे ही चोरी आहे. आम्ही या गोष्टी निषेध करतो आणि या कंपनीवर कारवाई केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. खरं तर अजित पवार तुमचे काका जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांच्याकडे खरं तर अर्थमंत्रीपद जे आहे ते होतं, परंतु त्यांच्यानंतर अर्थमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे गेलं. आता मात्र जय पवार अशी वक्तव्य करतात की ते लवकरच अर्थ खातं जे आहेत ते सुनेत्रा पवारांकडे येणार आहे म्हणून. भाजप काही सोडेल असं मला वाटत नाही. भाजपला कळलं आहे अजितदादा असताना त्यांच्याकडे एक कुठेतरी ताकद होती आणि त्या ताकदीचा उपयोग करून त्यांनी फायनान्स मिनिस्ट्री स्वतःकडे ठेवली होती आणि त्यामुळे कुठेतरी आमदारांना निधी मिळत होता. आणि भाजपली तोच जे काही पद आहे नाही ते जे काही डिपार्टमेंट आहे ते स्वतःकडनं म्हणजे अजितदादांच्या पक्षाकडनं काढून घेतलेलं आहे. भाजप काय परत दिलं असं मला वाटत नाही. खरं तर तुमचे बंधू पार्थ पवार यांची संसदेच्या डिफेन्स कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. या सगळ्या नियुक्तीकडे कसं पाहता? अलीकडेच खासदार झाले. डिफेन्स कमिटी जी महत्त्वाची कमिटी आहे देशभरातल्या खासदारांची, त्या कमिटीमध्ये पण सदस्य झाले. आता झाले असेल तर चांगली गोष्ट आहे. मला त्यांना एक विनंती करायची आहे की एक अशी कंपनी आहे महाराष्ट्राची, एक महाराष्ट्रीयन व्यक्ती त्या कंपनीचा मालक आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी त्या कंपनीला ताकद दिली आहे. डिफेन्सचे बरेच कॉन्ट्रॅक्ट त्यांना तिथं मिळालेले आहे आणि त्या कंपनीचं आणि इस्रायलच्या एका कंपनीचं टायअप आहे. त्या टायअपमुळे विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन पाडले जाऊ शकतात. ती कंपनी कुठली हे जरा शोधावं
आणि त्या कंपनीचं आणि अजितदादांच्या ॲक्सिडेंटचं काय रिलेशन आहे काय हे थोडंसं तुम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न करावा. अजूनपर्यंत माझ्याकडे माहिती आलेली नाही, पण तुम्ही डिफेन्स कमिटीचा एक भाग असल्यामुळे तुम्हाला आणि सत्तेत असल्यामुळे तुम्हाला थोडंसं सोपं जाऊ शकतं. एवढी विनंती मी आमच्या बंधूंना तिथं करतो. परंतु अशी कोणती महाराष्ट्रातली कंपनी आहे जिचं टायअप आहे आणि ती कोणत्या व्यक्तीची कंपनी आहे? मुळात तरी तुम्ही हे जे बोलताय वक्तव्य करताय, ही सगळी वक्तव्य तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बॅकग्राऊंड सगळं घेऊनच बोलत आहात, त्यामुळे ही कंपनी कोणाची आणि कोणत्या व्यक्तीची आहे? नाही, माझ्याकडे काही माहिती आली अजून पूर्ण आलेली नाही. येत्या काळामध्ये नक्कीच ती माहिती देऊ. खरं तर 28 तारखेला मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन असल्यामुळे ते मला करता आलं नाही. पण पुढच्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे या 10 तारखेच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेऊन आमच्याकडे जी माहिती आलेली 100% नाही, पण थोडी माहिती आम्ही नक्कीच लोकांसमोर पुढे आणणार आहोत. परंतु 5 महिने झाले अजित पवार आपल्यात हयात नाही आहेत, तरी देखील प्रत्येक महिन्याला 28 तारीख आली तर आपण त्यांची आठवण काढतो, त्यांचे वेगवेगळे आपण स्मरण करत असतो, त्यांचे वेगवेगळे फोटोज पोस्ट करत असतो. परंतु त्यांच्या या सगळ्या दुर्दैवी अपघाती मृत्यूची सखोल चौकशी अजून देखील होत नाही. वारंवार CBI कडनं चौकशीची मागणी केली जाते, स्मरणपत्रावर स्मरणपत्र दिले जातात. आताही ते स्मरणपत्र त्यांच्या पक्षाकडनं दिले गेलेले नाही आहेत. विसरलेत अजित पवारांना त्यांचे आमदार किंवा त्यांच्या पक्षातली लोक, महत्त्वाची नेते मंडळी? दादा हयात असताना राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोणी नेते त्यांना ते मित्र म्हणायचे, जिवलग मित्र. त्याच्याबरोबर काही त्यांच्या पक्षामध्ये असणारे त्यांच्या जवळचे लोक आहे. पण दादा गेल्यानंतर मित्रत्व लोक विसरून गेले, नाती विसरून गेले असं आपलं तिथं म्हणावं लागेल. आणि दादांनाच न्याय दिला जात नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार? आता आमची भूमिका आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आमच्या लेवलवर लढतो आहे. दर महिन्याला काही ना काहीतरी तिथं काढून लोकांमध्ये तर ते खतखत आहेच, पण सरकारला सुद्धा जाणून देतो आहे की आम्ही विसरणार नाही. आता सत्ताधारी का विसरलेत, का त्यांना खोलात जायचं नाही, कोणाचा दबाव आहे का, हा त्यांनाच तिथं माहिती आहे. पण आमच्यावर कोणाचाही दबाव असला तर आम्ही कोणाला भीक घालत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही मात्र तिथं आमचा लढा दादांना न्याय देण्याचा तसाच कायम चालू ठेवणार आहोत. खरं तर एक शेवटचाच प्रश्न, दादांनी जाता जाता काही दादांची भाषणं आहेत, त्यामुळे दादा म्हणतात की आजचं राजकारण फार वंगाळ झालेलं आहे. जर दादा आत्ता 5 महिन्यानंतर ह्या सगळ्या राजकारणात असते तर चित्र काही फारसं वेगळं असतं का? नाही, दादांनी एक फार चांगलं भाषण अधिवेशनामध्ये केलं होतं. काही लोक सत्तेसाठी पलीकडे जाऊन बसतात आणि एक वेळ काळ असा येतो की जेव्हा वारं बदलतं तेव्हा तीच लोक परत येण्याचा प्रयत्न करतील. त्यांचं ते वाक्य हे फार महत्त्वाचं आहे आणि येत्या काळामध्ये तसंच कुठं ना कुठंतरी खरं होताना आपल्याला बघायला मिळेल. पण तेव्हा जी परिस्थिती येईल, जेव्हा भाजपच्या विरोधात वातावरण या देशात झालं असेल, तेव्हा ही जी लोकं तिकडे गेले ते परत येण्याचा प्रयत्न केले, त्याला मात्र घेतलं नाही पाहिजे. सामान्य परिवारातल्या लोकांना संधी दिली गेली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. खरं तर धन्यवाद रोहितजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार होते. रोहित पवारांनी आपल्यासोबत संपूर्ण विस्तृत अशा पद्धतीने चर्चा केलेली आहे की सातत्यानं वारंवार अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात जे कोणी त्यांचे मित्र म्हणून बोलत होते ते मात्र मैत्री संपूर्ण विसरले गेलेले आहेत. नातेवाईकांनी नातं विसरले गेलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांची त्यांना आठवण येत नसेल, परंतु आम्ही मात्र अजित पवारांचे शिलेदार आहोत आणि अजित पवारांची आठवण काढत आहोत आणि त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात सातत्याने वारंवार प्रश्न देखील उपस्थित करत आहोत. अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.